नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की हवामानात कालपासून पुन्हा एकदा सकारात्मक बदल होऊ लागले आहेत आणि त्यात महत्त्वाची बाब म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. एक नवीन वातावरण अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना नवीन ताकद देण्याचं काम हे करेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण बघतो की साधारण 12 तारखेपासून 17 तारखेपर्यंत पूर्वेकडून मान्सूनसाठी अटकाव निर्माण झालेला आहे. तर 8 तारखेपासून 17 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास आपण 9-10 दिवस बघतो की पश्चिमेकडून मान्सूनची प्रगती झालेली नाही. या परिस्थितीत एल निनोचा मोठा प्रभाव आपल्याला मान्सूनवर झाल्याचं स्पष्ट होत आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्याने पुन्हा उष्णतेच्या लाटेने डोकं वरती काढलंय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश या बहुतांश राज्यांमध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. कारण पाऊसच नाही, त्यामुळे उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय झाली आहे आणि जोपर्यंत ही उष्णतेची लाट प्रभावी राहील तोपर्यंत स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होण्यामध्ये मर्यादा येतील. 19 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, परंतु त्याबरोबरच उष्णतेची लाट देखील आहे आणि जूनच्या 18-19 तारखेला उष्णतेची लाट असणं ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि हा पूर्णतः एल निनोचा प्रभाव आहे. मान्सूनच्या वाऱ्यांना रोध निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालंय आणि पर्यायाने उष्णतेची लाट संपेना. पुढेही जसं पावसाचं प्रमाण वाढेल तसं उष्णतेची लाट संपेल. मान्सूनचे वारे जोपर्यंत भारतीय भूभागावर सक्रिय होत नाहीत तोपर्यंत उष्णतेची लाट संपण्याचा कोणताही मार्ग नाही. 20 तारखेला मात्र भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस कमी होण्याचे संकेत दिले आहेत. 21 तारखेला देखील केवळ विदर्भात पावसाची शक्यता आहे. वेगवेगळे मॉडेल पावसाचा अंदाज देत असले तरी देखील 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेली नाही. 23 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. हा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेने डोकं वरती काढलंय. हे असलं तरी भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे. बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस होतोय. काल देखील विदर्भामध्ये अतिशय चांगला पाऊस झाल्याची माहिती इथे उपलब्ध आहे. काही इतरही भागात किरकोळ पाऊस झालाय, परंतु त्याच्या नोंदी या ठिकाणी आलेल्या नाहीत. वादळी प्रणाली विकसित होते. मान्सूनच्या पुढच्या गतीला त्याचा परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. या ठिकाणी येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा परिणाम भारतीय भूभागावर होतोय आणि पर्यायाने मान्सून त्याने रोखून धरलाय. बरेच येणारे मान्सूनचे वारे या ठिकाणावरून असे समोरील भागात निघून जात आहेत म्यानमारच्या दिशेने. पर्यायाने भारतीय मान्सूनला पुढची गती मिळत नाहीये. GFS मॉडेलनुसार आपण आज 18 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी व्यक्त झालाय. 19 तारखेला उत्तर भारतामध्ये बदलणाऱ्या परिस्थितीचा आढावा आपण या ठिकाणी घेतो. तसं GFS मॉडेलने फारसं वातावरण 20 तारखेला दाखवलेलं नाही. कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव भारतीय भूभागावर मोठ्या प्रमाणात आहे. त्या परिस्थितीत 21 तारखेलाही विशेष सुधारणा नाही. ही परिस्थिती आपल्याला 22 तारखेलाही कायम दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात फार ताकदीने पाऊस येईल अशा प्रकारचा अंदाज काही दिलेला नाही. एक आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा पावसाचं अनुकूल वातावरण किंवा बाष्प वाढते. 23 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाला सुरुवात होऊ शकते असा देखील या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला आहे आणि कोकण किनारपट्टीलाही थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं हा देखील संकेत देण्यात आला आहे. 24 तारखेला या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी सिस्टम विकसित होऊ शकते असा एक अंदाज देण्यात आला आहे. 25 तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक अशा प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलं आहे.
आणि ही जी वादळी सिस्टम आहे ती या मार्गे पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे. 26 तारखेला या चक्राकार स्थितीमुळे या भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा देखील अंदाज आहे. आणि GFSने 27 तारखेला महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील आणि जी वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये विकसित झालेली आहे तिचा देखील परिणाम काही प्रमाणात महाराष्ट्राच्या वातावरणावर होऊ शकतो असं देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे. ECMWने घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आज दिलेला आहे. शिवाय विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 19 तारखेपर्यंत पूर्वेच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे, परंतु फार खास वातावरण 18-19ला नाही. 20 तारखेपासून मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आज चांगलं वातावरण दाखवलेलं आहे. स्थानिक वातावरण म्हणजे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण वाढतंय आणि यामध्ये आपल्याला बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नाशिकच्या बहुतांश भागात, अहिल्यानगरच्या, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेडपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि कोकण किनारपट्टीला पहिल्यांदा आपल्याला पावसास अनुकूल ढग निर्माण होतील अशा प्रकारचा 20 तारखेचा अंदाज आहे. 21 तारखेला मात्र ECMW मॉडेलने वातावरणात मोठे बदल दाखवले आहेत. खास करून पावसाचं वातावरण आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, रायगड आणि इकडे सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेडपर्यंत किंवा बीडपर्यंत पावसाळी वातावरण राहील. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव किंवा धुळे, नंदुरबारमध्ये सुद्धा पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. 22 तारखेला आपण विचार करतोय त्या पद्धतीचा पाऊस अजूनही ECMW मॉडेलने दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये 22 तारखेला पावसाची शक्यता पहिल्यांदा मॉडेलने दाखवली आहे आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आणि अनेक वर्षाचा अनुभव आपण जर ECMW मॉडेलचा बघितला तर हे वातावरण तयार होण्याची शक्यता 60-70% आहे. 23 तारखेला देखील एक वादळी प्रणाली साधारण गोव्याच्या दरम्यान तयार होईल आणि हिचा देखील महाराष्ट्राच्या वातावरणावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खास करून मध्य महाराष्ट्र या विभागात आणि संपूर्ण कोकणात अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. 24 तारखेला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा जोर राहील. परंतु अचानकपणे आपल्याला एक गॅप पावसाचा या ठिकाणी दिसतोय. हा पर्जन्य छायेचा भाग आहे. सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे पूर्व, नाशिक पूर्व भागाचा हा पट्टा आहे आणि या ठिकाणी पाऊस कमी होताना दाखवला आहे. आणि जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा मान्सूनचा पाऊस या ठिकाणी सक्रिय झाला आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पश्चिमी शाखा या ठिकाणी सक्रिय होईल. मान्सून बऱ्यापैकी 25 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पोहोचलेला असेल असा याचा अर्थ आहे. कारण महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस दिसतोय. परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे 22 तारखेनंतर आणि या अंदाजात आज सध्या तरी सकारात्मक बदल आहेत. 26 तारखेला थोडं उत्तरेकडून म्हणजे पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच पाऊस कमी आहे आणि पुन्हा एकदा 26ला कमी होताना दिसते वातावरण. एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल आणि जे महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे. आता हे ECMW मॉडेलचा अंदाज आहे आणि असं झालं तर महाराष्ट्राची जूनमधली पावसाची गरज भागेल. पहिलं कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरात तयार होईल ते महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता 27-28 तारखेला आहे आणि असं झाल्यास मुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये होईल आणि काही भागात पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. आत्ताच्या अंदाजानुसार आपण बघतो पहिलाच कमी दाब जो महाराष्ट्राला पाऊस देणार आहे
आणि भारतात अनेक ठिकाणी मान्सूनला पुढे सरकण्यास मदत करणारे, कोकणात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे 29 तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. आणि खास आनंदाची गोष्ट अशी आहे की 27-28ला उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या पेरण्यांसाठी आवश्यक असलेला पाऊस होईल. यापूर्वी या काळात आपल्याला हलके पाऊस बघायला मिळायचे, परंतु आता मान्सूनची एंट्री धमाकेबाज होण्याची शक्यता आहे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्र बघेल असा देखील अंदाज आहे. आपण जर 30 तारखेला जरी बघितलं तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे. कोकणात पाऊस आहे, विदर्भात पाऊस आहे, मराठवाड्यात पाऊस आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे. कोकणातल्या पावसामध्ये जोर हा 1 जुलैलाही असणार आहे, पूर्व विदर्भामध्ये असणार आहे. इतरत्र पाऊस कमी होईल. 2 तारखेलाही तीच परिस्थिती असेल, परंतु गरजेपुरता पाऊस झाल्यानंतर आवश्यक असलेल्या वापशासाठीची उघडीप देखील आवश्यक असते आणि त्या दृष्टीने हा काळ असेल. एकत्रित अंदाजामध्ये मोठा फरक आलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमकडून पहिलंच तयार होऊन महाराष्ट्राच्या मध्यावरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं आणि त्याचा दायरा या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर त्याच वेळेस आपल्याला कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे आणि ECMW मॉडेलमध्ये जे अंदाज दाखवले जातात ते महाराष्ट्रासाठी अतिशय जुळणारे असतात असा आपला अनुभव आहे. आपण जेव्हा एकत्रित पाऊस बघतो तेव्हाची परिस्थिती आणि आपण प्रत्येक दिवसाचा पाऊस बघतो तेव्हाची परिस्थिती बदल असतो. आपण 18 तारखेला जर बघितलं तर घाटमाथ्यावर थोडं पावसाचं प्रमाण आज वाढणार आहे. थोडं नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचं प्रमाण असू शकतं, परंतु विशेष महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही मॉडेलनी, मात्र स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण 19 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. मुख्य बदल हवामानात 20 तारखेपासून होईल. स्थानिक वातावरणाचं प्रमाण वाढेल, घाटमाथ्यावरील पावसाचं प्रमाण वाढेल. 21 तारखेला जोरदार पाऊस आपल्याला कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये तयार होताना दिसेल आणि पावसाचं वातावरण ज्या मान्सूनच्या पावसासाठी आपण प्रतीक्षा करतो ती 21 तारखेपासून सक्रिय होताना दिसेल. 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण पूर्णतः बदललेले दिसेल आणि महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात पेरणीयोग्य पावसास सुरुवात होईल. हे वातावरण पुढे रात्रपाळी देखील करण्याची शक्यता बऱ्याच भागात आहे. मुसळधार पावसाचं वातावरण 23 तारखेपासून महाराष्ट्राचे अनेक जिल्हे बघू शकतात. खास करून कोकणात हे वातावरण असणार आहे. 12 तासामध्ये 100 मिलीमीटर पावसाची नोंद आपल्याला 22-23 तारखेच्या दरम्यान होऊ शकते असा देखील अंदाज आहे. त्यामुळे जी सरासरी जूनची आहे ती भरून निघण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. मान्सून उशिरा येतोय, मात्र त्याची सरासरी तो या 8 दिवसात भरून काढेल असा देखील अंदाज आहे. हा पाऊस मराठवाड्यात आहे, विदर्भामध्ये आहे, कोकणात आहे. त्यामुळे 24 तारखेलाही थोडा याचा प्रभाव महाराष्ट्रभर राहण्याची शक्यता आहे. 25 तारखेला थोडं पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचे प्रमाण कमी होईल असं मॉडेलने दाखवलेलं आहे. कोकणात पावसाचा प्रभाव राहील. 26 तारखेला देखील या ठिकाणी पावसाळी प्रभाव उत्तरेकडून कमी होऊन दक्षिणेकडे सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. जे कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमकडून महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता मॉडेलने व्यक्त केली आहे तो 27 तारखेचा दिवस आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल आणि ह्या सिस्टम जेव्हा भूभागावर येतात तेव्हा त्याचा परिणाम अरबी समुद्राकडे अधिक सक्रिय होतात आणि पर्यायाने कोकणात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आपल्याला पहिल्याच कमी दाबाचा प्रभाव हा सोलापूर, बार्शी, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
आणि जळगाव अशा पद्धतीने हा जाण्याची शक्यता आहे. धुळ्यामध्ये त्याचा परिणाम होईल. नाशिकच्या पूर्व भागात काही परिणाम होऊ शकतो. तर साधारण 27, 28, 29 हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता प्राथमिक अंदाज या अंदाजात बदल होऊ शकतो. 29 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललेलं असेल. मान्सून महाराष्ट्र पार करून गेलेला असेल. कोकणामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण राहील. महाराष्ट्रात पुढे देखील मान्सून सक्रिय राहील. म्हणजे पावसाचं वातावरण कोकणासहित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा एक चांगला फेज आहे. MGO सकारात्मक फेजमध्ये येतोय आणि त्यामुळे हे पावसाळी वातावरण तयार होईल असा देखील दुसरा अंदाज आहे. त्यामुळे आपण बघतो की जूनचा हा शेवटचा आठवडा महाराष्ट्राचा वातावरणाचा कायापालट करून टाकेल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.